नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप खास आणि आयुष्य वाढवणारा आहे। भक्तांनो, माता आणि भगिनींनो, आम्ही तुम्हा सर्वांना सांगूया की आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि खास आहे। ते तुम्हाला सांगतील ती माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि विशेष आहे। रविवारचा दिवस खूप खास आहे। या दिवशी कोणतीही चूक करू नये। नकळत अशी चूक केली तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते। तुम्ही हा व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल की रविवारच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी करायला विसरू नका, जे तुमच्यासाठी खूप खास आहे। दिवस अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही चुकूनही करू नये, ज्या तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाच्या आहेत। भक्तांनो, आम्ही तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगू, म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल। जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धा अपूर्ण पाहिला तर तुम्हाला फक्त अर्धे अपूर्ण आयुष्य मिळेल आणि तुम्हाला एक गंभीर पाप देखील वाटेल, कारण हा दिवस स्वतः भगवान सूर्याचा आहे आणि जो कोणी भगवान सूर्याचा व्हिडिओ पाहत नाही तो एक प्रकारे भगवान नाकारतो। सूर्य म्हणूनच तुम्ही व्हिडिओ जरूर पहा, नाही तर त्याला आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नको आहे। म्हणून भक्तांनी व्हिडिओ कधीच मध्येच सोडू नये, कारण भक्तांनो, रविवार अतिशय पवित्र मानला जातो। या दिवशी काही कार्ये आहेत जी तुम्ही चुकूनही करू नये। मित्रांनो, सनातन धर्मात रविवारचे विशेष महत्त्व आहे। हा दिवस ग्रहांचा राजा सूर्यदेव यांना समर्पित आहे। या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास अनेक लाभ होतात। सूर्यदेवाच्या कृपेने माणसाला जीवनात सुख, समृद्धी आणि सन्मान प्राप्त होतो। जर कुंडलीत सूर्याची स्थिती बरोबर नसेल तर माणसाने कितीही मेहनत केली तरी त्याला यश मिळत नाही आणि मानसन्मान मिळत नाही। सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि कुंडलीत त्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी शास्त्रांमध्ये रविवारचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। रविवारी करावयाचे काही उपाय शास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्यांपासून मुक्त होऊ शकता। हे उपाय केल्याने सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते। चला तर मग जाणून घेऊया रविवारी कोणते चमत्कारी उपाय केले जाऊ शकतात। पण त्याआधी, जर तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान श्री सूर्याचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच जय श्री सूर्यदेव लिहा। मित्रांनो, बरेच लोक आम्हाला हा प्रश्न विचारतात की गुरुजी, आमच्या आयुष्यात काही चांगले घडले तर ते काम करत नाही। मी कितीही प्रयत्न केले तरीही मी माझ्या आयुष्यात संपत्ती मिळवू शकलो नाही। आजपर्यंत मी कधीही कोणाचे वाईट केले नाही, परंतु तरीही मला का माहित नाही। माझे अनेक शत्रू आहेत। आमचे थोडे यश आहे, थोडी प्रगती झाली की आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि नातेवाईकांना आपला हेवा वाटू लागतो। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या आयुष्यात ही समस्या चालू आहे, यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे आणि त्याचे कारण म्हणजे तुमच्या कुंडलीत सूर्याचे घर कमजोर आहे। कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत जेव्हा सूर्याचे घर कमजोर असते, होय मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुमच्या कुंडलीतील सूर्याचे घर कमजोर असल्याचे कारण असते। होय मित्रांनो, जेव्हाही सूर्य कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत कमजोर असतो, त्यामुळे त्या व्यक्तीला समज आणि आदर मिळत नाही। त्यामुळे माणसाच्या कामात अडथळा येतो। असे लोक फार कमी गुणांनी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत। तिच्या कुंडलीत सूर्य कमजोर आहे। अशा लोकांना आयुष्यात खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही। तर मित्रांनो, कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या कुंडलीत उपस्थित सूर्याचे घर मजबूत करण्यासाठी असे निश्चित उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही फक्त एका रविवारी केले तर तुम्हाला त्याचे शुभ परिणाम लगेचच दिसतील। काही लोक असे असतात जे रविवारी जाणून बुजून किंवा नकळत अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात अचानक दुःख आणि संकटे येऊ लागतात। खूप श्रीमंत लोक रातोरात गरीब होतात, हे अनेक वेळा दिसून आले आहे।
अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. जो व्यक्ती आदल्या रात्री करोडपती होता तो फक्त एका दिवसानंतर कंगाल होतो आणि तो फक्त त्याचाच दोष असतो, कारण त्याने रविवारी जाणते किंवा नकळत अशा काही चुका केल्या की त्या व्यक्तीने भगवान श्री सूर्याची पूजा केली नाही. त्यांना आनंदी केल्यानंतर भगवान श्री सूर्य नारायण जर एखाद्या व्यक्तीवर कोपले तर ते त्याला आपोआप सांगतात. मित्रांनो, रविवारी कोणत्या चुका करू नयेत. रविवारी चुकूनही पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेने प्रवास करू नये, कारण या दिवशी या दिशेसाठी दिशाशूल असते. रविवारी काही कारणास्तव या दिशेला प्रवास करावा लागत असेल, दीदी असेल तर लापशी, तूप किंवा सुपारी खाऊनच घरातून निघावे. पण जर तुम्हाला बहीण असेल तर तुम्ही दलिया, तूप किंवा पान खाल्यानंतरच घर सोडावे. तसेच तांब्यापासून बनवलेल्या वस्तू किंवा सूर्यदेवाशी संबंधित वस्तू रविवारी विकल्या पाहिजेत. यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत होते. रविवारी परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगाकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. या दिवशी निळे, काळे किंवा निळ्यासारखे कपडे घालू नयेत. याशिवाय रविवारी मीठ खाऊ नये. त्यातही विशेषतः सूर्यास्तानंतर रविवारी मीठ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो असा समज आहे आणि प्रत्येक प्रवासात अडथळे येतात. मित्रांनो, रविवारी शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद असतात, त्यामुळे रविवारी बरेच लोक केस कापायला जातात. हे मुंडन अधिकारी करतात. याच व्यवसायाशी संबंधित महिलाही रविवारी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केस कापण्यासाठी जातात. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीने रविवारी केस देखील कापू नयेत. असे मानले जाते की रविवारी केस कापल्यास कुंडलीतील सूर्याची स्थिती अत्यंत कमजोर होते. तसेच हा वीकेंड असल्याने अनेक जण हा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करतात. लोक हॉटेलमध्ये जातात आणि मदिना येथून मांस खातात. परंतु रविवार जो दिवस आहे तो भगवान श्री हरी विष्णूजींना समर्पित आहे, कारण देव सूर्य देवाकडून श्री हरी हा विष्णूचा अर्धवट अवतार आहे. आणि जसे आपण सर्व जाणतो ते भगवान श्री हरी विष्णू मदिना मांसाचा तिरस्कार करतो. रविवारी कोणीही मांस, मेदिना सारख्या गोष्टी वापरतात त्यावर देव श्री हरी विष्णूची कृपा सदैव राहते. त्यामुळे मित्रांनो, रविवारी तुम्ही मांस, मद्य आणि शनिदेवाशी संबंधित पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनी या दोघांची स्थिती बिघडते. जर तुमच्याकडून अशी काही चूक झाली असेल किंवा तुमचे काम बिघडत असेल, तुम्ही जीवनात निराश झाला असाल तर भगवान श्री सूर्य नारायणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही हे उपाय अवश्य करा, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो, हे उपाय काळजीपूर्वक ऐका आणि तुमच्या क्षमतेनुसार यापैकी कोणताही एक उपाय करा. सनातन धर्मात रविवार हा ग्रहांचा राजा सूर्य देवाला समर्पित असतो असे मानले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. सूर्यदेवाच्या कृपेने माणसाला जीवनात सुख, समृद्धी आणि सन्मान प्राप्त होतो. जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीने कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. तसेच मानसन्मानासाठी खूप संघर्ष करावा लागतो. यावर मात करण्यासाठी रविवारी करावयाचे काही विशेष उपाय शास्त्रात सांगितले आहेत. रविवारी हा उपाय केल्यास सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. चला तर जाणून घेऊया रविवारी कोणते चमत्कारी उपाय करावेत. दिवसाच्या सुरुवातीला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य अर्पण करताना सूर्याय नमः, ओम वासुदेवाय नमः, आदित्य नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने रविवारी लाल चंदनाचा तिलक लावूनच घराबाहेर पडावे. तुम्हाला मदत करा. तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जात आहात, ते यशस्वी होण्याची शक्यता आहे. रविवारी तुम्ही लाल रंगाचे कपडे घाला. लाल रंगाचे कपडेही घालावे. रविवारी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावावेत.
या उपायाने सूर्यदेवासह देवी लक्ष्मी प्रसन्न होते. हे तुमच्या घरात धनसंपत्ती आणणार आहे. सांगितलेल्या सर्व उपायांमध्ये हा उपाय सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली ठरणार आहे, कारण हा उपाय प्रत्यक्षपणे भगवान श्री सूर्य आणि भगवान श्री नारायण करतात. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यात लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर त्याने दान इत्यादी धार्मिक कार्य केले पाहिजेत आणि रविवारी तो गरिबांना मदत करतो, गरिबांसाठी अन्न शिजवतो, ब्लँकेट दान करतो. कोणत्याही प्रकारचे दोष असोत त्याच्या कुंडलीत आहे ते भगवान सूर्याने तात्काळ नष्ट केले आहे आणि व्यक्तीला जीवनातील सर्व भौतिक शुभ सुविधा प्राप्त होतात, कारण भगवान श्री सूर्य हे सर्व ग्रहांचे स्वामी आहेत. म्हणून जर एखाद्या व्यक्तीला त्याचे ग्रह सुधारायचे असतील, जर तुम्हाला तुमचे ग्रह सुधारायचे असतील, त्यामुळे सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठीच उपाय करावेत आणि गरिबांना मदत करताच त्यांचे पोट भरेल. जर तुम्ही त्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी किंवा तुमच्यासाठी शक्य असेल त्या मार्गाने त्यांना मदत केली तर नक्कीच भगवान श्री सूर्य तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला मानवतेला आनंदित करतील. तांदूळ आणि कपडे दान करू शकता. असे केल्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतील. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की माघ महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला भगवान श्री हरी विष्णूची पूजा केल्याने खूप शुभ आणि शुभ दिवस आहे आजच्या दिवशी, आणि फक्त हा एक विशेष उपाय केल्याने मनुष्य जीवन, संपत्ती, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण राहतो. तर मित्रांनो, जानेवारीला वर्षातील सर्वात मोठी एकादशी कोणत्या दिवशी साजरी केली जाईल हे जाणून घेऊया. कारण यावेळी एकादशी 2 दिवस साजरी केली जाणार आहे. मग या एकादशीचे व्रत कोणत्या दिवशी करावे, हरिद्वारमध्ये एकादशी कधी साजरी होणार, तसेच या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि ती कोणती वस्तू आहे जी तुम्हाला देवाला अर्पण करायची आहे, जेणेकरून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीजींचा आशीर्वाद मिळू शकेल. तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात आणि तुम्हाला तेही कळेल एकादशी तिथी कोणत्या दिवशी साजरी केली जाईल. एकादशीची कथा आणि पूर्ण पूजा पद्धती तुम्हाला या व्हिडिओद्वारे शिकवले जाईल. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. जय श्री लक्ष्मी नारायण कृपया लिहा. यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीजींचा अपार आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. तसेच कृपया टिप्पणी विभागात तुमची राशी चिन्ह लिहा, जेणेकरून आमच्याकडे तुमच्यासाठी काही उपाय असेल ज्याद्वारे तुम्हाला या एकादशीला देवाचे अपार आशीर्वाद मिळू शकतील. त्यामुळे तुमच्या टिप्पणीच्या उत्तरात आम्ही तुम्हाला ते नक्कीच सांगू. आणि आम्ही जी काही माहिती देतो ती पंचांग आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. अस्पष्टपणे काहीही सांगितले जात नाही. ना खूप काळजीपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, येणारी एकादशी ही माघ महिन्याची पहिली एकादशी असेल. सध्या माघ महिना सुरू आहे, जो मनुष्याच्या सर्व पापांचा नाश करणारा महिना आहे असे म्हटले जाते. तसेच मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये या एकादशीचे वर्णन सर्व सुखप्रदायिनी असे केले आहे. जो कोणी या एकादशीचे व्रत करतो त्याला वैकुंठधाम प्राप्तीपर्यंत सर्व सुख प्राप्त होते. पण ही एकादशी विशेषतः स्त्री पुरुष निरोगी, रोगमुक्त जीवन जगण्यासाठी आणि मृत्यूपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाळतात. मित्रांनो, षटीला एकादशीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने देवाची पूजा करावी. आणि एक खास उपाय आहे जो आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुम्ही तो नक्कीच करा आणि कथा ऐका. तर चला, पूजेची शुभ मुहूर्त कोणती आणि पारणाची वेळ कोणती आणि ती केव्हा करायची, या सर्व गोष्टी आपण एक-एक करून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात आधी षटला तिथीला सूर्योदयापूर्वी उठावे लागेल. एकादशी
म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर हे काम करावे लागते। नंतर स्नान करून एक भांडे पाण्याचे भांडे भगवान भास्कराला अर्पण करा आणि प्रथम आपल्या पूजास्थानी बसून उपवास करण्याचा संकल्प करा। ठराव करण्यासाठी उजव्या हातात पाणी धरा आणि किमान 1 रुपया जास्त रोख जे काही ठेवायचे आहे ते तुम्ही ठेवा। मग 3 वेळा म्हणा, ओम श्री विष्णू, ओम श्री विष्णू, ओम श्री विष्णू। मग तुमचे नाव, तुमचे गोत्र, मग तुमच्या क्षेत्राचे नाव, शहराचे नाव हे सांगितल्यानंतर हे म्हटल्यावर कृष्ण पक्षातील एकादशीला माघ मास वाचा। तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणजेच सुखी जीवनासाठी किंवा तुमची काही इच्छा असली तरी ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे व्रत पाळण्याचा संकल्प करू शकता। याचा अर्थ तुम्ही तुमच्या अंतःकरणात देवाची प्रार्थना करावी। मी तुम्हाला सांगतो, देवाच्या चरणी अधिक पाणी अर्पण करा, देवाला नमस्कार करा। आता तुम्ही देवाची पूजा कराल, जे कापलेले नाही म्हणजे संपूर्ण फळ जसे की सफरचंद, नारळ, जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे ते न कापता ते गंगाजलाने शुद्ध करा आणि त्यात थोडे गंगाजल घाला। तुमच्याकडे भगवान श्री हरींचे चित्र किंवा मूर्ती कोणत्याही स्वरूपात असली पाहिजे, मग ती मूर्ती ठेवा। तसेच माऊली सुपारी, लवंग, वेलची सुपारी असेल तर ते आणखी चांगले होईल। आणि या सर्व वस्तू तुम्ही देवाला धूप, दीप, फुलांच्या माळा, नैवेद्य या स्वरूपात अर्पण करण्यासाठी सजवून ठेवल्या आहेत। त्यापैकी तुम्हाला देवालाही बोलावावे लागेल, ज्याला आपण प्राणप्रतिष्ठा म्हणतो। म्हणून प्राणप्रतिष्ठेसाठी प्रथम सर्वांचे देव येतात, चित्र बसवायचे असते, ती जागा शुद्ध करा। मग ज्या भांड्यात गंगाजल मिसळले असेल त्या भांड्यात पाणी शिंपडावे, त्यामुळे ती जागा शुद्ध होईल। मग त्या ठिकाणी झेंडूची फुले ठेवा। एक प्रकारे ते फूल तुम्हाला देवाचे आसन देत आहे, ते पूजेसाठी आसनाच्या स्वरूपात आहे। प्रथम देवाची पूजा करा, म्हणजेच 3 वेळा पाणी दिल्यानंतर तिलक लावावा, ते अखंड लावा, त्यांना फुलांचा हार घाला आणि त्याच वेळी पुष्प अर्पण करा, अगरबत्ती दाखवा, तुपाचा दिवा दाखवा। तुम्हाला हा दिवा उचलण्याची गरज नाही। दिवा लावण्यापूर्वी आसन म्हणून तांदूळ किंवा फुले ठेवा। तुम्ही दिवा वर ठेवता कारण तो खाली ठेवल्याने दिव्याचा अपमान होतो आणि एक प्रकारे दिवा तुमच्याकडून केलेल्या पूजेचा साक्षीदार होतो, त्यामुळेच हा दिवा उचलावा लागत नाही। आरतीसाठी आपण दुसरा दिवा वापरू। दिवा लावा आणि जे काही मिठाई असेल ते नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करा। फळ असेल तर अर्पण करा आणि काही नसेल तर साखरेचे काही दाणे घेऊन नैवेद्य म्हणून देवाला साखरेचा अर्पण करा। ओम नमो भगवते वसुदेवे या मंत्राचा अनेक वेळा जप करावा। त्यानंतर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सुपारी तयार करावी लागेल। यासाठी सर्वप्रथम सुपारी घ्या, मग त्याची काठी फोड। नंतर त्यात 2 लवंगा, 2 वेलची आणि 1 सुपारी ठेवा आणि नंतर त्याचा बीडा बनवून देवासमोर ओम नमो भगवते वसुदेवाय मंत्राचा 11 वेळा जप करून आपली इच्छा भगवंताला सांगावी। उदाहरणार्थ, जर तुम्ही सुखसमृद्धीसाठी पूजा करत असाल तर मनातल्या मनात देवाची प्रार्थना करा आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी बिदा भगवानांनी सांगितले आहे, तर तुम्ही ते जरूर ऐका। ठीक आहे, कथा ऐकल्यानंतर तुम्ही देवाची प्रार्थना कराल, आरती केल्यानंतर फळे अर्पण कराल, सर्व लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करणार। लक्षात ठेवा, आज तुला काही खाण्याची गरज नाही। हा या व्रताचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, एक परिपूर्ण नियम आहे। एकादशी तिथीला अन्न सेवन करणे हे मांसाहारासारखेच असते असे शास्त्रात मानले जाते। चला मित्रांनो, आता आपल्याला आणखी काही नियम माहित आहे ज्याचे तुम्ही पालन केलेच पाहिजे। तर शतीला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करावी आणि या उपवासाने तुळशीची पूजा करावी यशस्वीरित्या पूर्ण मानले जाईल। आज तुम्हाला काहीही स्वीकारण्याची गरज नाही।
हे तुम्हाला माहित असेल, पण जे उपवास करत नाहीत त्यांनीही या दिवशी भाताचे सेवन करू नये. भात वर्ज्य आहे. उपवास करणाऱ्यांनी फळेच खावीत. जसे की तुम्ही बकव्हीट किंवा वॉटर चेस्टनट पासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ शकता. म्हणजे पुरी बनवायची. लोक पाकड्या बनवतात आणि खीरही बनवतात. पण लक्षात ठेवा की त्यात असलेले मीठ वापरले जात नाही. मिरची वापरली जात नाही. उपवासाच्या वेळी काळी मिरी किंवा खडे मीठ वापरण्यासही मनाई आहे आणि चुकूनही या दिवशी मांस किंवा अल्कोहोल सारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत. आज तुम्ही फक्त साधे अन्न खावे. मांसाहार व तामसिक पदार्थ टाळावे. उपवास करणाऱ्यांनी आपला दिवस भगवान श्री हरींच्या चरणी एकाग्र करून घालवावा. सुखशांतीचे वातावरण असावे. दुःखाचे वातावरण असू नये. कोणाशीही अपशब्द बोलू नये. भावना नसावी. कोणाचाही द्वेष ठेवू नका. देवाचे कीर्तन गाऊन सभ्यतेने दिवस घालवू, कारण भगवान श्री हरींना कीर्तनाची खूप आवड आहे. जे कीर्तन करतात त्यांच्यावर भगवंताचा कृपा वर्षाव होतो. या मित्रांसह या एकादशीला ब्रह्मचर्य पाळावे. अशा प्रकारे पराणासाठी दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे. पारणाची पद्धत काय आहे याबद्दलही बोलू. आणि पारणाच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे ते म्हणजे सर्वप्रथम तुम्ही भगवान सूर्याला पाण्याचे भांडे अर्पण करा. या पाण्याच्या एका भांड्यात अखंड लाल फुले अर्पण करा. नंतर देवावर 3 वेळा पाणी शिंपडावे. पाणी शिंपडल्यानंतर देवाला तिलक लावावा. तिलक लावून अक्षता लावा. माळा फुले, धूळ दाखवा. अधिक प्रकाश दाखवा. दिवा दाखवून देवाला पारण अर्पण करा. पिवळे तांदूळ अर्पण करा. तांदूळ उपलब्ध नसल्यास फळे देऊ शकतात. किंवा जे काही सात्विक अन्न तुम्ही घरी बनवत असाल ते शक्तीला, एकादशीलाही अर्पण केले जाते आणि जे उपवास करतात त्यांनी पारणाच्या वेळी सेवन करावे. तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे त्यावरून थाळी सजवा. पण लक्षात ठेवा की ताटात तुळशीची पाने जरूर ठेवा. देवाकडे प्रेमाने अन्न मागवा. देवाला आनंद मिळावा म्हणून अन्न मागवा. देव कोणताही असो, प्रेमाच्या अन्नासाठी विनंती करा. अन्नासाठी आवाहन करा जेणेकरून देव आनंद घेऊ शकेल. जो कोणी देव आहे तो प्रेमाचा भुकेला आहे. जर तुम्ही प्रेमाने अन्न अर्पण केले तर देव नक्कीच ते स्वीकारेल. देवाला अन्न अर्पण केल्यानंतर पाणी आटवावे. तुमची थाळी जे काही आहे ती तिच्या भोवती फिरत राहा. नंतर देवासमोर हात जोडून त्याच्याकडून जेवणाचे ताट घेऊन त्यात उरलेला प्रसाद मिसळावा. आम्हाला एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया माहीत आहे जी तुम्ही करणे आवश्यक आहे. कारण तुमच्या कोणत्याही पूजेचे यश हे फुलांच्या माळात दडलेले असते. पहा, पुष्पहार अर्पण करण्यासाठी हातात फुले घेऊन देवाला विनंती करा, हे देवा, हे परमेश्वरा, आम्हाला ना तुझा आमंत्रण माहित आहे, ना आम्हाला पूजा माहित आहे, ना आम्हाला विसर्जन माहित आहे. आम्ही अज्ञानी प्राणी आहोत. जणू आम्ही तुझ्या चरणांची सेवा करतो. जर आमच्याकडून जाणून बुजून किंवा नकळत काही चूक झाली असेल तर प्रभू मला क्षमा कर. हे देवा, कृपा करून आशीर्वाद द्या. यासोबतच मित्रांनो, एकादशीच्या व्रताच्या वेळी द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण भोजनाला खूप महत्त्व आहे. ब्राह्मणाला खाऊ घालावे. जर तुम्ही अन्न खाऊ शकत नसाल तर तुम्ही ते दान करावे. ठीक आहे, बरोबर. तर मित्रांनो, आता आपल्याला माहित आहे की शतीला एकादशी कोणत्या दिवशी साजरी केली जाते. मित्रांनो, ग्रीक पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जानेवारी रोजी संध्याकाळी वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी जानेवारी रोजी रात्री वाजता समाप्त होईल. शतीला एकादशी जानेवारी रोजी शनिवारीच साजरी केली जाईल. तर द्वादशी तिथीला एकादशीचे व्रत मोडता येते. युधिष्ठिराने विचारले, जगन्नाथ, श्री कृष्ण, आदिदेव, जगतपते,
माघामासातील कृष्ण पक्षात कोणती एकादशी आहे। तसेच मित्रांनो, एकादशीच्या दिवशी तुम्ही विशेषतः गोठ्यात जाऊन मातेला गुरुचना प्रसाद खाऊ घालावा। तसेच नियम करून जरी तुम्हाला दररोज गोठ्यात जाता येत नसेल तर महिन्यातून एकदा तरी गोठ्यात जाण्याचा नियम करा। असे केल्याने तुमच्यावर भगवान श्रीकृष्ण आणि श्री लक्ष्मी नारायण यांची विशेष कृपा होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ लाईक करून कमेंट मध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा।